मित्रांनो, कुठल्याही परीक्षेला सामोरं जात असताना त्या परीक्षेविषयी असणारे जे डिटेल अपडेट्स आहेत ते वेळच्या वेळी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यानुसारच त्या परीक्षेचं प्रिपरेशनचं प्लॅनिंग आपण करू शकतो आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटजी पण आपण ठरवू शकतो. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सीईटी सेल दरवर्षीप्रमाणे सीईटीची तारीख कधी जाहीर करील ते आपण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 10 नोव्हेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इन केस तुम्हाला जर लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर पण अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ती बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण लॉ सीईटी विषयी डिटेल माहिती पाहूयात. जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सीईटी ही दोन प्रकारची असते, 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी. 3 इयर सीईटी ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असणाऱ्या किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत असे विद्यार्थी देऊ शकतात. आणि 5 इयर लॉ सीईटी ही 12वी पास आउट किंवा 12वीला असणारे विद्यार्थी देऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटी देण्यासाठी तुम्हाला 12वी मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. तेच जर आपण रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिलं तर 40% मार्क्स इथे कमीत कमी असणं आवश्यक आहे. 3 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ग्रॅज्युएशन मध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. तेच एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 40%, एनटी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला 42% मार्क्स कमीत कमी तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज काहीही असू द्या, तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न पाहूयात. दोन्ही पेपर हे 120 मार्कचे असून तुम्हाला 2 तास हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातात. आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच एमसीक्यू प्रकारचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असणार आहे. प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला इथे 1 मार्क दिला जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा सिलेबस जर आपण पाहिला तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 3 इयर मध्ये 24 मार्कला विचारलं जातं. 5 इयर मध्ये 32 मार्कला हा विषय असून जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला आणि 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारला जातो. ते जर आपण लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगच्या बाबतीत विचार केला तर 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्क आणि 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्क या विषयाला दिलेले असतात. इंग्लिश लँग्वेज मधून 3 इयर सीईटीला 40 प्रश्न आणि 5 इयर सीईटीला 24 प्रश्न येतात. बेसिक मॅथमॅटिक्स फक्त 5 इयर साठी असून इथे 8 मार्कचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अशा पद्धतीने दोन्ही परीक्षा या 120 मार्कांच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या 5ही विषयांवरती तुमचे लाईव्ह लेक्चर घेतले जातात. आणि हे लेक्चर इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये हे लेक्चर्स असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करण्याची तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लूड आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही बॅच जॉईन केल्यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. तिथे तुम्ही तुमचे जे डाऊट्स असतील ते कधीही विचारू शकता. त्या ग्रुपमध्ये आमचे एज्युकेटर पण असतात आणि तुमची एमसीक्यू ची प्रॅक्टिस होण्यासाठी या बॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे 2000 एमसीक्यू पण दिले जातात, जे सॉल्व्ह करून तुम्ही एक्झामसाठी कम्प्लिटली रेडी होऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या परीक्षेच्या डेट्स कधी अनाउन्स होतील आणि ही परीक्षा कधी असेल. तर मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर सीईटी सेलने 27 नोव्हेंबरला या परीक्षेचं जे शेड्यूल आहे ते अनाउन्स केलं होतं. त्याविषयी सीईटी सेलच्या वेबसाईटवरती त्यांनी नोटिफिकेशन पण दिले होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सीईटीच्या डेट्स दिल्या जातील. सीईटीचं रजिस्ट्रेशन हे जानेवारीमध्ये सुरू होईल. परीक्षेच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला ऍडमिट कार्ड दिले जातील
आणि 5 इयर सीईटीची एक्झाम आपण एप्रिलमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. ते जर आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही 3 इयर सीईटी एक्सपेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फक्त 4च महिने आपल्याला या परीक्षेसाठी बाकी आहेत. तर या 4 महिन्यांमध्ये तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता का हे तुमच्या मनात येत असेल तर इझी आहे. 4 महिन्यांचा जो वेळ आहे तो खूप वेळ आपल्याकडे आहे. या पूर्ण वेळेमध्ये आपण व्यवस्थित आपला स्टडी प्लॅन करून ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकतो. तर त्यासाठी असणारा जो स्टडी प्लॅन आहे त्या स्टडी प्लॅनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ती लिंक चेक करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन करून ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या एक्झामला क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कोचिंग क्लासेस नेसेसरी आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे या परीक्षेचा सिलेबस जो आहे तो खूप वॉस्ट आहे आणि या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात तिथे तुम्हाला एकतर कन्सेप्च्युअल नॉलेज लागणारच आहे, सोबतच तुम्हाला त्या कन्सेप्च्युअल नॉलेजचं ऍप्लिकेशन पण करता यायला हवं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला क्लासेसमध्ये हा जो सिलेबस शिकवला जातो हा सिलेबस रिझल्ट ओरिएंटेड असतो. म्हणजे कुठले टॉपिक तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवरती तुम्ही जास्त स्ट्रेस द्यायला पाहिजे हे तुम्हाला क्लासेसमध्ये सांगितलं जातं. आणि या परीक्षेच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला जर काही गाईडन्स हवा असेल तर तुम्ही तुमच्या क्लासेसच्या एज्युकेटरला सुद्धा विचारू शकता. आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला या परीक्षेच्या प्रत्येक स्टेपवरती गाईड केलं जाईल आणि तुम्हाला 90+ कसे मिळतील जेणेकरून महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल याच्यासाठी क्लासेसमध्ये प्रयत्न केले जातात. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही सीईटी टफ आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित प्लॅनिंग नाही केला, व्यवस्थित रिसोर्सेस तुम्ही पाहिले आणि जे सीईटी मध्ये एक्सपेक्टेड आहे त्याचं जर तुम्ही कंप्लीट आणि व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर नक्कीच ही सीईटी खूप इझी असणार आहे. आणि जर तुम्ही डायरेक्शनलेस स्टडी केला तर ही सीईटी तुमच्यासाठी अवघड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित प्लॅन करा, कुठला सिलेबस तुम्हाला करायचा आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. विनाकारण गरज नसताना जो सिलेबस सीईटीला विचारला जात नाही त्याच्यावरती फोकस करत बसू नका. सीईटी साठी जे एक्सपेक्टेड आहे फक्त त्याच्यावरतीच फोकस करा आणि या एक्झामसाठी रेडी व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचं लॉ सीईटीचं बुक आम्ही पब्लिश केलेलं आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. सीईटीचा सर्व सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलेला असून चॅप्टर वाईज तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा इथे इन्क्लुडेड आहेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये मिळणार आहेत. हे बुक परचेस करण्यासाठी Amazonची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आजच ती लिंक चेक करा आणि तुमचं लॉ सीईटीचं बुक ऑर्डर करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.